लक. हा वय वय ते लक काय म्हणतात ना तेच ते. ते चांगलंच असणार आहे. हा चांगलंच असणार आहे. ए पण पारू आता कसला बी गोंधळ नाही करायचा. ध्यानात ठेव ध्यानात ठेव. गणू आज सूर्य लवकर उगवला म्हणायचा. बा रोजच लवकर उठते ना मी. मग हा हा. हे पण बा रात्रीला झोपच नाही लागली बघ मला. का ग बाई? ते ना मला असं वाटत होतं की आत्ताच्या आता मी पळत पळत ना बंगल्यात कधी जाते. देवी आईनं स्वतःच्या हातानं ना काहीतरी गावाकडची एखादी स्पेशल काहीतरी गोष्ट बनवून देते. जरा जपून. आपण बरं आणि आपलं काम बरं. बराबर. आता म्हणते असं पण नंतर तू काय राहतच नाही. सगळं चूक 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 मारेन धरून. चूक 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 चूक. हे गणी गणी तू ना आता इकडच्या शाळेत जायची तयारी कर. माझा पगार झाला ना की मी तुला मोठ्या चांगल्या शाळेत घालणार आहे. इकडच्या शाळेत वय आना बा आपण या घराला ना मस्त पैकी रंगवून घेऊ. ठीक आहे. हा आणि बाहेर झोपाळा बी बांधून घेऊया. चालेल. ते पण बा माझ्या कामाच्या पहिल्या दिवशी देवी आईनं माझं काम आवडेल ना? आवडेल ग. पारू तुझं मन चांगलं आहे. ज्याचं मन चांगलं त्याच्याकरता सगळी दुनिया चांगली. वा वा बा कसलं भारी बोललेस रे तू. आता माझ्या जीवाला घोर नाही लागणार बघ. आणि काय मदत लागली ना तर मला हाक मारायची. फक्त मार खाण्यासाठी नाही. ए बरं बाप आता मी आवरून घेते आणि तुझ्यासाठी ना गणीसाठी नाश्त्यानं जेवण बनवते. आलेच मी. गुरुजी अजून काही लागणार आहे का तुम्हाला? सांगतो. हा पण जरा गडबड करा. मुहूर्त चांगला आहे आणि तो टळून जायला नको. हो हो. गुरुजी एक विचारू का? विचार. आमच्या या घरात आज एक नवीन मुलगी कामावर रुजू होते. पारू. पार्वती नाव आहे तिचं. खूप गोड मुलगी. आमच्या सगळ्यांची लाडकी. माझ्या तर अगदी मुलीसारखी. तुम्ही सांगू शकाल का आज तिचा या घरातला कामाचा पहिला दिवस आहे. कुठल्या मुहूर्तावर तिने या घरात प्रवेश करावा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल? हो सांगतो. नाव काय म्हणलात त्या मुलीचं? पारू. म्हणजे पार्वती पण आम्ही लाडाने पारूच म्हणतो. सापडला. सकाळी 10चा योग्य मुहूर्त आहे. बर. त्या मुलीला म्हणावं सकाळी 10 वाजता या घरामध्ये प्रवेश कर. गुरुजी तुमचे खूप आभार. ठीक आहे. एक काम करा. ते गोमूत्र घ्या आणि पूजा सुरू होण्याच्या अगोदर घरभर शिंपडा म्हणजे घर पवित्र होईल. बर. बघा हा असा मुहूर्त मी या घरात येताना काढला असता तर नाही. पण मला एक कळत नाही ह्या सावित्रीला त्या मुलीचा एवढा पुळका का आलाय. सगळं काय मीच सांगायचं का? आता मज्जा बघा. काय काय सावित्री? बोला ना मॅडम. आधार कार्डवर पत्ता काय आहे ग तुझ्या? का? नाही म्हणजे चुकून किर्लोस्कर हाऊस वगैरे काही लिहिलं नाहीयेस ना? काय
काय बोलताय मॅडम तुम्ही? अगो बाई, किती तो साळसूतपणाचा आव आणलाय. हे असे गरीब चेहरे करूनच ना बहिणींना भुलवताय तुम्ही. मी जाऊ का मॅडम? पूजेची तयारी करायची. थांब, तेच काम कर. त्या ड्रायव्हरच्या मुलीने कामावर किती वाजता यायचं याच्यासाठी मुहूर्त काढत होतीस ना तू? मॅडम ते काही चूक होऊ नये ना म्हणून. हो, एवढं कळतं तुला? सावित्री, आत्ताच सांगते हा तुला, त्या मुलीला जास्त डोक्यावर चढवून ठेवू नको, नाहीतर या बंगल्यातली तुझी जागा हातून घालवशील. अरे खूप चांगली आहे मॅडम. तुझ्याजवळ ठेवायचं. चांगलं वाईट मला नाही सांगायचं. हे अख्खं घर माझं आहे. जे लोक मला आवडतात ते राहतात ह्या घरात. आणि एक, त्या मुलीला मी इथे टिकू देणार नाही. टिकायचं सोड, आज या घरात तिला मी पाय सुद्धा ठेवू देणार नाही. कळलं? निघ. जमतंय ना? सेम टू सेम अहिल्यादेवी. आता पुढची मज्जा. युती कोणाची? अजून एक अशी व्यक्ती आहे जिला ती मूर्ख मुलगी अजिबात आवडत नाही. हॅलो दिशा. ए कसं दिसतंय हे? ठीक आहे, माझ्यापेक्षा चांगलं नाही. म्हणजे चांगलं दिसतंय. ए नवीन घेतलं तू? नाही रे, ते ओ कसा सापडला? लेडीज वॉच आहे ना वाला? ब्रो, मला नव्हतं माहित की तुझी पण गर्लफ्रेंड आहे. काहीतरी बरळू नकोस. अरे हे पण सांग ना, कोण आहे? कोण आहे कोण ही जिच्यासाठी तू गिफ्ट घ्यायला लागलायस आता? हे मॉमचा चॉईस नाही आहे ना? डोंट टेल मी की मॉमचा चॉईस आहे. प्रीतम प्लीज पकू नकोस, निघ. भरपूर काम आहे. नाही 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 असं कसं निघू? एक मिनिट. त्याला हात लावू नकोस. माय गॉड, पॉझिटिव्ह. आता तर हा विषय मी फायनल करूनच जाणार. पहिलं तर तिचं नाव काय, ओके. दुसरं ती राहते कुठे. तिसरं मॉमला माहिती आहे हा? ऑफकोर्स नसेल माहित. आणि चौथं म्हणजे हे कुठल्याही मुलीसाठी घेतलेलं नाही. मी परवा एका क्लायंटला भेटायला मॉलमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथं दिसलं म्हणून घ्यावं असं वाटलं. यु नो, तो असा एक पहिला इन्स्टिंक्ट असतो. पहिला इन्स्टिंक्ट नसते. कमाल ट्रॅकवर चाललायस तू. तेरी गाडी भी अब ट्रॅक पे आ रही बॉस. प्रीतम, इनफ. तू समजतोयस तसं काहीही नाहीये. अरे पण तोच तर प्रॉब्लेम आहे ना तुझा. मी समजतोय तसं काही असायला हरकत काय आहे? म्हणजे बघ, मला काय वाटतं माहितीये का, की प्रत्येक गोष्टीचा ना एक पॅटर्न असतो. हा, आणि युनिव्हर्स मध्ये आपल्यासाठी कोणीतरी डॉट्स मारत जात असतं आणि आपल्याला फक्त ते डॉट्स कनेक्ट करायचे असतात. म्हणजे कळतंय का तुला? अरे यार, एनिवे, हे क्यूट आणि सिम्पल गिफ्ट जिला शोभेल ना, अशी कोणीतरी तुझ्या लाईफ मध्ये लवकर एंटर होऊ दे. बस, अजून काय पाहिजे यार? माझं सोड. तुझ्या आयुष्यात ऑलरेडी अशी एक मुलगी आली आहे, मिस दिशा. ए यार ब्रो, काय? प्लीज डोंट बी नेगेटिव्ह. ए आयडिया, मला काय वाटतं, ती आज येणार आहे. मला असं वाटतं हे वॉच आहे ना, तू तुझ्याकडून तिला गिफ्ट कर. हे चल चल, काही नको बोलू. प्रीतम, आणि प्लीज ऐक, प्लीज प्लीज ऐक 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 माझं ऐकून घे. हे बघ, हे अशा छोटे छोटे जेस्चर्समुळे ना तुमचं रिलेशन बिल्ड व्हायला मदत होईल. हे बघ, तूच म्हटलंस ना आता की लाईफमध्ये एक असा पॅटर्न असतो, कोणीतरी डॉट्स मारलेले असतात, आपण ते फक्त जोडायचे असतात. तर मला विचारशील ना, तर मला खरंच असं मनापासून वाटतं की तुमचं जर प्रेम खरं असेल ना, तर आपलं गिफ्ट आपल्या व्यक्तीपर्यंत बरोबर पोचतं. ट्रस्ट मी, या घड्याळासोबत तुमच्या रिलेशनचं सुद्धा टायमिंग परफेक्ट मॅच होईल. ए आता तू लिटरल काही तू बोलतो. म्हणतोस ना, बाई बोला भगवान अरे बोला. पण मी ते काय? ब्रो प्लीज ट्रस्ट मी, इट विल वर्क. इट विल वर्क ब्रो. गिफ्ट
या बिचाऱ्या प्रेमळ सुंदर सोज्वळ काकीला कधी गिफ्ट नाही द्यावं वाटलं आदित्यला, आणि त्या उर्मट दिशाला द्यायला चाललंय. बघतेच. अगं शिल्लक ठेव की पावडर. तिकडे पीठ संपलं तर पावडर वापरशील. कामाचा पहिला दिवस आहे, चुकवायचा नाही, आवाज हळू आणि लक्षात आहे ना, दंगा करायचा नाही. वय आजोबा. तथास्तु. काय रे, हे काय करतेस? अगं सांगते काय करतेस? आता हे कुठे नेते? अरे हीच तर जादू आहे ना माझी. मिळालेल्या पहिल्या संधीत मी माझ्या देवी आईंना ना खुश करणार आहे. आणि माझ्यासाठी खायला काय करणार? तुझ्यासाठी वय. तुझ्यासाठी का नाही मी हा कडब्याची भाजी करणार आहे. कडबं खायला मी काय बकरी आहे? नाही पहिले. काय रे? अरे मस्ती केली, मस्ती केली, गणी मस्ती केली, मस्ती 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 अरे केली. अरे अरे पारू, अगं काय खेळत बसली तू. चल बरं, हे बघ तुझ्या सावित्री आत्याने तुझं काम सुरू करण्याचा मुहूर्त शोधून काढलाय. हा, बरोबर 10 वाजता तुझं पाऊल बंगल्यात पडलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेव, अहिल्या मॅडम वेळेच्या लई पक्के आता. काही कर, वेळ चुकवू नकोस. हा, चला चला चला. आणि हा, ते तुझं काम, तुझी मेहनत आणि तुझा पगार कळतंय. बाकी दुसरं काही डोक्यात घ्यायचं नाही. भाई हे श्रीफल घ्या आणि जवळच्या मंदिरात जोडीनं जाऊन वाढवून या. घरची पूजा सुरू करण्या अगोदर हे गरजेचं आहे. प्रीतू, मीरा आणि दिशा कधीही येतील, त्यांना तू रिसीव्ह करतोस. चला. कायम तू माझ्या सोबत असतेस आई, आणि आज बी राहणार आहेस माहित आहे मला. आई आई तू बघच, माझं हे काम बघून ना समधी माणसं ना माझ्यापेक्षा जास्त कौतिक तुझं करतील. आणि म्हणतील की कसलं भारी शिकवलंय तिच्या आईने या पोरीला, असंच म्हणतील बघच तू. पण नाही, माझ्यासाठी ना समजा नवीन आहे ग तिथं. तुझा आशीर्वाद माझ्या सोबत असेल ना, तर माझ्यासाठी काय नवीन आणि काय जुनं. हे आपलं बरं आहे, फक्त आईचाच आशीर्वाद. थांबणार बा. सगळं मनासारखं होते. हा, अरे सावली आहे मी तुझी, आणि तू नसशील ना तर मी एकदम शून्य आहे बघ. अगं पारू, तसं काही नसतं. तू तू तुझ्या आईचं दुसरं रूपच आहेस. आता तुला चांगली नोकरी मिळाली, एखादा चांगला मुलगा मिळाला ना की तुझ्या आईचं आणि
माझ्याही जीवाचा घोर संपल. वा, चला, उशीर नको व्हायला. वय वय. गणू, आज वैजूची जबाबदारी तुझी. व्यवस्थित लक्ष दे. वय जातो. वय. घ्या. पारू, तू हो पुढे, मी आलोच. लवकर ये बा. हा, बोला आदित्य बाबा. देवा, समजा व्यवस्थित पार पडू दे. कसली बी गडबड होता कामा नाही. हा. अरे देवा, देवी आहे ना मला नोकरीवर तर ठेवलं, पण या लक्ष्मण रेषेचं काय बी नाही सांगितलं. पुन्हा काहीतरी गडबड व्हायची. मी काय करू? लक्ष्मण रेषा ओलांडून जाऊ का नको जाऊ? हा, काय बी सुचना झालंय. वेलकम. एकदम सर, अगं पण तू घाबरलेली का दिसतेस? घाबरलीयस का? वय नाही नाही म्हणजे वय नाही नाही तसं नाही. अगं हो हो, रिलॅक्स रिलॅक्स. ओके, अरे फिकर नॉट, सगळं ठीक होणार आहे आता. व्हायलाच पाहिजे. आधीच पोतभर चुका करून ठेवल्यात मी. आता काय बी गडबड होता कामा नाही. आणि त्यासाठी ना मला सावित्री आत्यानं चांगला मुहूर्त सांगितलाय. बरोबर 10 वाजताचा. हा. अगं मग ठीक आहे ना, आहे तुझ्याकडे अजून वेळ. येळ आहे. हो, मग बानं तर सांगितलं की लवकर लवकर पोहोचायला पाहिजे. अहिल्या मॅडम उशीर झालेला चालत नाही असं बी सांगितलंय. हो, लेट झालेलं चालत नाही तिला. उषा, चल, काय झालं? मम्मा डॅडी तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. हो, मी तेच म्हणत होतो. पण तुला वेळ कशी कळणार? म्हणजे घड्याळ नाहीये तुझ्याकडे? नाही. हे घे, आता तुझा टायमिंग कधीच नाही चुकणार. प्रीतम सर, हे कशा बाई? नाही नको, मला नको. अजिबात नको. अगं नाही नाही नाही. बर, ऐक 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 पारू. आव नको. बाहेर प्रीतम सर घड्याळ देऊ लागले. तू तरी सांग ना नको म्हणून. ऐक पारू पारू, अगं वेलकम गिफ्ट म्हणून घे ना. आज पहिला दिवस आहे जॉबचा तुझा. अगं, घे म्हणतोय ना. एक फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडला गिफ्ट नाही देऊ शकत का? घे. अब तेरा टाइम आएगा, सो कीप इट. ओके, थँक्यू. एक मिनिट. ए, तुला ऑल द बेस्ट. हा, हॅलो. आता युती रंग आणणार. अय्या, हे गिफ्ट तर आदित्यने तुझ्यासाठी आणलं होतं, पण प्रीतूने त्या मूर्ख मुलीला दिलं. कमाल आहे नाही? काय? ते गिफ्ट माझ्यासाठी आणलेलं? हो. अगं, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं मी आदित्यला आणि प्रीतमला बोलताना. पण जाऊ दे, इतकं काही छान नाहीये ते घड्याळ. हो. पण काय ग, शेवटी गिफ्ट ते गिफ्ट. आज गिफ्ट, घरात एंट्री, उद्या काय काय देईल हा मुलगा. आता बघू ती ड्रायव्हरची आगाऊ मुलगी माझ्या बंगल्यात कशी शिरते. चल, मज्जा करू. अरे बापरे, पारू, महागाचं घड्याळ आहे, जरा जपूनच वापर. आणि आता तुला बंगल्यात जायचंय. हा. आतले समजे तुला मदत करतीलच,
बरं, तू जरा काळजी घे. मी एअरपोर्टला जाऊन येतो. आदित्य बाबांनी सांगितले त्यांचे काही पाहुणे येणार आहेत. आणि तुला काही मदत लागली तर सावित्री आत्या आहेच. लक्षात आहे ना तुझ्या? बराबर 10 वाजेपर्यंत बंगल्यात जायला पाहिजे. अरे पण बा आता किती वाजलेत? आता 10ला 10 कमी आहेत. तेव्हा उशीरच झाला म्हणायचं की. चल, आल ती बेस्ट. थँक्यू मी येतो.